नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची बोलवण करत वाऱ्यावर सोडण्याचं कुटील कारस्थान सरकारचं असल्याने शेतकऱ्यात प्रचंड असंतोष आहे। म्हणून सरकारला जाब विचारण्यासाठी लामजाणा तालुका औसा येथे रास्ता रोको करण्याचे निवेदन औसा तहसीलदार याला देण्यात आले आहे। 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक लामजाणा पाटी येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संस्थेने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे। निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करून असं वचन दिलं होतं, मात्र तो शब्द सरकारने पाळला नाही आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचे महापाप सरकारने केल्याचा आरोप निवेदनात केलेला आहे। आज निसर्गाचा प्रकोप होऊन अस्मानी संकट कायम शेतकऱ्यांच्या डोक्यावर असताना सरकार मात्र बघायची भूमिका घेत सुलतानी संकट आमच्या माथी मारण्याचं काम सातत्याने करत आहे। आमच्या हक्काचा पीक विमा नाही, सरसकट कर्जमुक्ती नाही, उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव नाही, 1 रुपयातील 4 ट्रिगलवारी लोकप्रिय विमा योजना बंद केली गेली अशा मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर येऊन सरकार विरोधात संताप व्यक्त करतील। हे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरलेले असून गतवर्षी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टी वेळी 1,07,500 रुपये पीक विमा देण्याचे आश्वासन दिले, मात्र शेतकऱ्याला 1ही रुपया दिला नाही। त्यांना शेतकऱ्यांचे देणे घेणे उरलेले नाही। राज्यभर शेतकरी संघटनांनी आमदार खासदार यांच्या घरी जाऊन आंदोलन केले आणि शेतकऱ्यांच्या विश्वस्त या भूमिकेतून शेतकरी पुत्र म्हणून सरकारला शेतकऱ्याच्या वेदना आक्रोश दाखवून द्यावा म्हणून विनवणी केलाय। मात्र आमदार खासदार मंत्री यांनी पूर्णपणे डोळे झाक करीत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे पाठ फिरवली आहे। म्हणून 23 ऑगस्ट रोजी खांद्यावर चाबूक आणि हातात रुमणे घेत असंख्य शेतकरी लामजाणा पाटी येथे येऊन आपला आक्रोश व्यक्त करतील व सरकारला जाब विचारतील। या निवेदनावर सर्वश्री क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, शेतकरी नेते राजेंद्र मोरे, रुपेश शंके, बालाजी जाधव, सतीश सोळुंके, शिवाजी पाटील, शाहूराज कांबळे, दत्ता भांगे, कल्याणप्पा हुरदळे, दीपक कांदगुळे, विवेक पाटील आदींचा स्वाक्षर आहे। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लामजाणा पार्टी येथील रास्ता रोको आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, औसा।